की मी काही खूप मोठा शाहीर नाही, की मी काही खूप मोठा शाहीर नाही, पण तुम्हाला काही सांगायचे आहे. अरे शांत चित्तेने ऐकून घ्या माय बाप हो, एवढं दान तुम्हा मागायचं आहे. खरं खोट तुम्हालाही कळते, खरं खोट तुम्हालाही कळते, कारण तुम्ही ज्ञानी आहे. खरं खोट तुम्हालाही कळते, कारण तुम्हीही विद्वान आहे. कोणी मूर्ख नाही आजच्या जगात. प्रत्येकाला 14 विद्या 64 कला प्रत्येकाच्या अंगीभूत आहे, पण त्या जागृत करण्यामध्ये आमची कमतरता आहे. आपण आपलं वाया गेलं, त्याचं वाया गेलं, त्यानं वाया केलं, त्यानं आपलं मुख केलं, त्यानं आपलं टमुक केलं. बस याच्यामध्ये आपण पिंजून गेलो आहोत. सत्य काय असत्य काय आजही आपल्या डोळ्याने दिसत नाही. सत्य काय असत्य काय हे आजही आपल्या डोळ्याने दिसत नाही. इकडे 2 पैसे दिसले का स्वतःची बहीण सुद्धा विसरून जातो. भाऊ तो सोडा, भाऊ तो सोडा. अरे आके होकर अंधापने वो इंसान नहीं, आंखें होकर इंसान बने वो इंसान नहीं, और दुनिया के नजरों में उसकी कोई पहचान. पैसे को भगवान समझने वाले, पैसा कोई भगवान नहीं. पैसे को भगवान समझने वाले, पैसा कोई भगवान नहीं, और इज्जत बेचने वाले अबे तुमसे बड़ा कोई शैतान नहीं. ह्या सर्व गोष्टी कशासाठी होऊन राहिल्या? जाती जातात वाद होऊन राहिला आहे पैशासाठी. दुसरा कोणताच विचार नाहीये. जगाच्या पाठीवर फक्त पैसा. ज्याच्याकडे भरपूर आहे तो कोणालाच बोलत नाही. काही बोलते का? पाहिला का तुम्ही आजपर्यंत? कोणी कोणाला बोलत नाही. आणि हा पैशासाठीच नाते तुटून राहिले, या इस्टेटीसाठी संबंध तुटून राहिले, या पैशासाठीच जातीवाद होऊन राहिला. माय बाप
पण आज पैसा पैसा करता पण काही पैशाले खाणार नाही. खाऊल का नाही खाणार. अरे पैसा तर मशीनचा पण नाही का. आजही आपली प्रगती जर करायची असेल तर आपल्याला स्वतः विचार करावा लागेल. कोणता विचार करावा लागेल. कोणता विचार करावा लागेल की आपण उन्हीतून सावलीत आलो कसे. उन्हीतून सावलीत आलो कसे आणि सावलीतून उन्हात गेलो कसे. कशाचा विचार करून आपण रस्त्याचा करू, काट्याचा करू, गोट्याचा करू, अनेक विचार करू. त्याच प्रकारे माय बापू हा देश आहे. हा देश नेमका चालतो कशावर. आपण जीवन जगून राहिलो. हे हितभर पोट भरून राहिलं. हे कोणाच्या भरोशात भरून राहिलो. कोणाच्या भरोशात भरून राहिलो आणि त्याच्याकडे कोणाचीच लक्ष नाही. नाही का. माया ढोरक्याचा पोरगा ढोरच राखून राहिला. माया कास्तकारा पोरगा कास्तकारीच करून राहिला. अरे पण हे त्याच्यातूनच गेले समोर. याच्या पाशी का पहिलेच गाडी घोडा बंगला पैसा येऊन गेला का. येऊन गेला का. मग नाही. त्यानं 2 नंबरचा पैसा खाल्ला. त्यानं 3 नंबरचा पैसा खाल्ला आणि याचा फायदा उचलला विदेशी लोकांनी. याचा फायदा उचलला विदेशी लोकांना आणि विदेश लोकांचा आपण फायदा करून राहिलो. आणि आपला भारत देशाचा कोणता फायदा करून राहिलो. काय तुमच्या जवळ सांगा. काय तुमच्या स्वतःच्या. तुमची गाडी आहे, तुमचा पेट्रोल आहे, तुमचा डिझेल आहे स्वतःचा. काय तुमचं ना. आपण त्यानं साल्यानं तसं केलं, त्यानं साल्यानं असं केलं. साले 90 पैमान तो 100 पैमान नाही का. तर दारू पायी नाही दादा. जोपर्यंत आपण आपली परिस्थिती सुधारणार नाही, जोपर्यंत आपण आपली ओळख स्वतः करून घेणार नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती कधीच होणार नाही. कधीच होणार नाही. आणि प्रगती करू शकते फक्त एकच व्यक्ती. तो व्यक्ती कोण आहे. तो आहे या देशाचा राजा. कोण. पंतप्रधान. पंतप्रधान मुख्यमंत्री नाही दादा. या देशाचा राजा शेतकरी. हा जर सुखी झाला, याच्या जर योग्य शेताला भाव, योग्य पिकाला भाव, योग्य फसलेला जर भाव भेटला का नाही तर देशाची प्रगती आर्थिक सुधारल्याशिवाय राहणार नाही. हो. मग याची प्रगती कशी होईल. कशी होईल. मग जोपर्यंत तुमची आयात निर्यात या ठिकाणी विदेशातला माल जोपर्यंत इथे येणार बंद होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची आर्थिक व्यवस्था सुधारणार नाही. मग शेतकरी सुधारणार नाही तर तुम्हाला वाटते देश सुधारण म्हणून वाटते का. पोपटीच्या शेंगा खाले बऱ्या वाटल्या. तोपर्यंत भेटल. आजपर्यंत आपण गाईचं दूध पिलो पण मुंडे साहेबांनी तुम्हाला दूध दाखवला कोणता आहे म्हणून. फटकन 5 रुपये 10 रुपये दुधात वाढले. आणि अशीच जर अवस्था शेतकऱ्याची जर सुधारली तुम्ही आम्ही तर आपला देश विकसित झाल्याशिवाय राहणार माय बाप. हो. पण शेतकरी ज्याला आपण राजा म्हणतो तो प्रत्येक अहवाल केंद्रामध्ये विधान भवनामध्ये सादर करतो पण त्याच्या विनंतीला कोणी मान देत नाही. आणि मान देत नसल्यामुळे फक्त त्याचा मान एकच व्यक्ती ठेवते. एकच व्यक्ती ठेवते. ते व्यक्ती कोण. ते व्यक्ती कोण. शेतकऱ्याला त्याचा मान ठेवणारा, त्याला सहारा देणारा, त्याला आसरा देणारा फक्त त्याची पत्नी. किती दुःख आले, किती संकट आले, किती कर्ज झालं, शेवट ते त्याची पत्नी म्हणते तुम्ही चिंता नको करा. पण शेवट त्या शेतकऱ्यासमोर प्रश्न वेगळाच राहतो. कारण कोणाकडला पैसा जर आपण घेतो तो सोडत नाही. सोडत नाही. बापात म्हणजे नातवापेक्षा आज्यापेक्षा नातू सहाना अशी परिस्थिती होते आणि त्याच्यामुळे शेतकरी हा आत्महत्या करतो. आत्महत्या करते. पण आत्महत्या करण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. काय आहे ऐका मी तुमच्या समोर थोडक्यात सादर करतो. दमलेला शेतकरी, थकलेला शेतकरी शेवटचा पर्याय तो आपल्या घरी मांडते. घरी मांडते आणि तो अवस्था कशी मांडते. अवस्था कशी मांडते लक्ष असं असले. काय म्हणतो तो शेवट. त्याचे सर्व अहवाल कॅन्सल झाल्यावर, त्याची कर्जमाफी
झाली नाही, त्याच्या मालाला भाव भेटला नाही आणि सर्व टुपीत खातं झालं का शेवटच्या पर्याय तो पत्नीला सांगतो, शेवट का करतो तो काय म्हणतो तो आपल्या शेवटच्या अहवालाचा विचार करतो आणि शेवट आपली विनवणी कोणाकडे समोर मांडतो. मायबाप तर राहतच नाही शेतकऱ्याचे, शेवट सहारा देणारी पत्नी असते आणि त्या पत्नी समोर तो प्रस्ताव मांडते कोणता. आता थकलो मी, अगं खूप केलं मी. तो का शेतकरी स्वतःसाठीच करते का तुमच्यासाठीच करते ना, तुमच्यासाठीच करते. तो जर राबू नको ना तुम्हाला काही भेटू शकत नाही दगड का. आता थकलो मी, आता थकलो मी, नारी शेतात राबताना. आता थकलो मी, नारी शेतात राबताना. आता थकलो नारी शेतात राबताना. आता थकलो नारी शेतात राबताना. पत्नी विचारते असे का बोलता तुम्ही, असे का बोलून राहिले. त्यावेळेस तो सांगतो, काय सांगतो. अग शेतही जाईल आणि खरंही जाईल. शेतही जाईल घरा जाईल काहून काय झालं. अग शेतही जाईल घरही जाईल. अग कर्जय फेडताना. अग थकलो नारी शेतात राबताना. थकलो नारी शेतात अग खरंही जाईल शेतही जाईल. अग खरंही जाईल शेतही जाईल. अग कर्जय फेडताना. नारी थकलो नारी शेतात राबताना. थकलो अग शेतात राबताना. शेतकरी का असा म्हणतो माझं घरही जाईल शेतही जाईल, का असं म्हणतो. कारण आज निसर्ग साथ देत नाही आणि निसर्गाला कदाचित साथ दिलं तर मनाला भाव भेटत नाही आहे, मनाला भाव भेटत नाही आहे. म्हणून तो काय म्हणतो ऐका माझा. कर्ज काढून शेती केली का, कर्ज काढून शेती केली का. आता बोलूया मी सारी केली ग. कर्ज काढून शेती केली का. आणि सोयाबीन सारी गेली ग. कपाशीचे बोंडे ही सरली का. आता मिरचीला माझ्या त्या बुरशी चढली ग. कपाशीच्या बोंड सरली का. अगं मिरचीला माझ्या बुरशी चढली ग. मिरची लावली, कपाशी लावली, सोयाबीन लावलं, धान लावलं, काही नाही ग, काही नाही. सारं गेलं. का करू सांग. कर्जवाला घरावर येतील.
आणि आज एका कास्तकारी जर दैना अशी झाली, या विश्वात राहिलेच की आता बोटावर मोजणारे एक कास्तकार राहिले, बोटावर मोजण्याला एक शेतकरी राहिले आहेत. एका कास्तकाराची जर अवस्था अशी झाली आणि असं करता करता प्रत्येक हा कास्तकार मिटला तर का होईन अवस्था? मोठी बिकट परिस्थिती आहे ना. आपण का म्हणतो चला पैसा देख लेंगे, काही पैसा काम येणार नाही आहे. इकडे जन्माची येतात कुठल्याही बिमारी होते, याचं कारण कोण आहे? हार्ट अटॅक वाढलं, बीपी शुगर वाढलं, हे याचं कोण आहे कारणीभूत? आम्ही स्वतः आपल्या पार कुऱ्हाड मारली आहे. म्हणून जोपर्यंत हा विदेशाचा माल बंद होणार नाही तोपर्यंत या भारताची आर्थिक अवस्था कोणतीच सरकार सुधरू शकत नाही. तुम्हाला सांगतो कोणतीच सरकार नाही. कारण कलयुगाची पाळी आली, कल जगात फिरला. कलयुगाची पाळी आली, कल जगात फिरला. अरे माझं खातो बोक्याला पण बोक्या उंदराने बोक्या गिरला. नाही का? पहिलं लोक नोकरी नाही करायचे पण शेती करत होते, उत्कृष्ट शेती म्हणत होते. दुप्पट पैसा आहे म्हणे, नाही का? हा परिस्थिती उलटी आहे. माझ्या बोक्याला खात होते पण आज म्हणजे माझ्या उंदराला खाते पण उंदीर आज माझ्याला खाते, अशी परिस्थिती झाली. हे तुम्ही आम्ही आणली, कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून आपल्या जर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे असेल तर जोपर्यंत आपण शॉर्टेज कोणताही माल करणार नाही तोपर्यंत आपल्या शेतीमालाला भाव भेटणार नाही. नाहीतर मग एकान लावला कापूस तर चालला महादेव थोबी, एकान लावली सोयाबीन तर फिरला तो बी सोयाबीनला आले, नाही का? जोपर्यंत निवडक मिश्र पीक माणूस शेतामध्ये लावणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य दर, योग्य भाव मिळू शकत नाही. आणि शेतकरी जर सुखी झाला नाही तर जिंदगी भारत देश सुखी बनू शकत नाही. म्हणून म्हणायचं आहे आता थकलो ग, म्हणून म्हणते तो शेतकरी आता थकलो ग, नारी शेतात रात जाणार. नारी थकलो ग, नारी शेतात रात. हजाराच्या संख्येत लोक आहेत. मला सांगा बरं कोण आजच्या जमान्यात अशिक्षित आहे? म्हणजे शिकलेले कोण नाही आहे? कोण नाही आहे? सर्व शिकले. आणि मला सांगा बरं असं कोणाला वाटते का मी कास्तकारीच करीन? आणि असं कोणाला वाटते का मी नोकरी करीन? सांगा बरं, हात वर करा बरं. सर्वांना वाटते मी नोकरी करीन. मग ह्या गोष्टी शक्य आहे का? तुम्ही तरी सांगा. आणि मला सांगा उदाहरणार्थ नोकरी भेटलीच नाही आणि मग दुसरा पर्याय कोणता आहे? दुसरा पर्याय कोणता आहे? तुम्हाला रोजगार देणारा व्यक्ती कोण आहे? मग दुसरा तुम्ही शिकले असा का अंगठे पातूर असा, पण तुम्हाला रोजगार तुमचं नियोजन करण्याचं काम जर करत असेल, तुम्हाला कोण पैसे कमवण्याची संधी देत असेल तर शेतकरी. मग हा नाही का कोणी? तरी याचा विचार कोणी करत नाही. अरे आज शेतकऱ्याच्या मालाचे भाव आधीच तेच आहे, पण मात्र विदेशातून येणारा माल जो 200 रुपयात भेट होता, जो 300 रुपयात भेट होता, त्याच्यावर डायरेक्ट डबल झिरो वाढला. 2200 रुपये, 2223 रुपये. अरे हो ना, वाढवा. कास्तकारामध्ये ताकद आहे. 50 रुपये रोजापासून बाया वापरत होत्या आपण शेतामध्ये. 50 रुपये रोजापासून आज 500 रुपये रोज बाईचा झाला. आज माझ्या इकडे रोना चालू आहे. 500 रुपये रोज 8 वाजतापासून माझ्यापर्यंत. सांगा ज्यानं कधी कमी पाय केलं नाही, पण याच्या कास्तकाराला शेतीमालाला भाव का नाही? मग ह्या शेतीमालाला तुम्हाला भाव द्यायचा आहे.
तुम्हाला भाव द्यायचा आहे, विदेशी माल खाणं बंद करा. हो, त्याच्यानं काही फायदा नाही. गावरानी माल खा. हो, गावरानी माल हे पहिलं आर्थिक अवस्था. आपलं फाउंडेशन आहे बा शेतकरी. फाउंडेशनच मजबूत राहणार नाही तर आपण का करून संत्रीनं मंत्री आणू? कोणती सरकार आहे असा एकही माणूस नसन झाला का काँग्रेसचे सरकार केले नसन बोलला म्हणून. तिन्ही बोलते, उद्या बीजेपीची तिन्ही बोलत, उद्या बहुजन पार्टी तिन्ही बोलत, सर्वच बोलणार. फाउंडेशन आपल्याला मजबूत करायचे म्हणून काय म्हणतात जरा ऐका. आदरणीय दौलतदादा भोयर यांच्या माझ्या पाठीला 100 रुपयाचे पारितोषिक मिळाले. मी आणि माझे पाठीवर धन्यवाद. त्याच प्रकारे आदरणीय वंदनीय गुरुवर्य व्यंकटरावजी गजबे साहेब यांच्यावर सुद्धा माझ्या पाठीला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. मी आणि माझे पाठीवर धन्यवाद. निसर्ग पायी रात्र दिवसाची मेहनत गेला. आता निसर्ग पायी रात्र दिवसाची मेहनत गेली माई. निसर्ग वेळ इकडे खट टाकून इकडे येऊनच पडते, पाहून जाते. कसं करू? कठीण परिस्थिती आहे दादा. आपल्याला वाटतं मस्त आपण पांढऱ्या पांढऱ्या पोळ्या, मस्त पांढरा पांढरा भात खातो. त्याला 12 महिने लागते एक दाणा तयार करायला. 12 महिने लागते एक दाणा तयार करायला. पण तो बिचारा चिखला करा किचू काट्यात एवढ्या कठीण परिस्थितीत उत्पन्न काढते. पण त्याच्या अजूनही शेतीमालाला भाव नाही. ना आपण सुद्धा ना आपण होता हे बंद करा. एखाद्या शेतकऱ्याचा विचार करा. एक शेतकरी सुधरा, त्याचं पण दुसरा शेतकरी सुधरल, दुसरा सुधरला तर तिसरा सुधरल. आणि खरंच शेतकरी सुधरला तर परिस्थिती वेगळीच होणार आहे, लक्षात ठेवा. ऐका काय म्हणतात. अरे प्रसवत्यानी सरका पायी रात्र दिवसाची मेहनत गेली माई. अरे बी बियाणं पेटली महागाई आणि नवी नवी आली रोगराई. अरे बी बियाणं पेटली महागाई आणि नवी नवी आली रोगराई. बियाणं तर एवढं पेटलं का घेणं होत नाही. आणि बिमाऱ्या अशा आल्या तर मायगाच्या दवाया मारून सुद्धा कंट्रोल होत नाही. म्हणून तो शेतकरी म्हणते, अग थकलो ग नारी शेतात राबताना, नारी थकलो ग अग शेतात राबताना. आता थकलो आणि शेतात धन्यवाद.